नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्या कट्ट्यावरती एक इन्स्पायरिंग स्टोरी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. एक मोटिवेशनल स्टोरी जी आपल्याच आजूबाजूची, आपल्याच इथली कोल्हापूरमधली आहे. कोल्हापूरमध्ये सध्या एक बिर्याणी फेमस होते. बिर्याणी म्हटलं की अनेक जणांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि बिर्याणी हा सध्या खूप लोकांचा आवडता पदार्थ आहे. व्हेज बिर्याणी असेल, नॉनव्हेज बिर्याणी असेल आणि कोल्हापुरी थाळी असेल. यासाठी सध्या एक प्रसिद्धीस नाव येणारं ते म्हणजे राजवीर बिर्याणी. कोल्हापूरमध्ये राजारामपुरीत एक शाखा किंवा देवकर पाटण किंवा आर के नगर अशा भरपूर ठिकाणी आता आपल्याला त्याच्या शाखा पाहायला मिळत आहेत. आणि याची जी वाटचाल आहे, ज्यावेळी मी याच्याबद्दलचं ऐकलं त्यावेळी खरंच जसं मी थक्क झालो तसं तुम्हालाही व्हायला होईल की राजवीर बिर्याणीच्या आज सतीश पवार सर कट्ट्यावरती आहे. तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे. नमस्ते. मी सांगेन की सरांचा जो प्रवास आहे, एक हॉटेलमध्ये काम करणारा मुलगा, त्या स्वतःची हॉटेल आणि त्याची शाखा कोल्हापूरमध्ये आहे. ठराविक काळामध्ये जी त्यांनी झेप घेतलेली आहे किंवा जो प्रवास आहे तो खरंच एक चित्तथरारक असा प्रवास म्हणता येईल. फार स्ट्रगलिंग पिरियड होता, परंतु तो जो एक वेगळा आहे स्टोरी, याच्यातून एक वेगळी इन्स्पायरिंग गोष्ट लोकांच्यापर्यंत मेसेज जाईल, हाच आजच्या मुलाखतीचा आमचा उद्देश असेल. आणि पुन्हा एकदा तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे सतीश सर. आणि मी पहिला हाच प्रश्न घेईन, सगळ्यांना याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की आता राजवीर बिर्याणीची चव लोकांच्यापर्यंत पोहोचते, लोक त्याची चव चाखायला एवढं नाव ऐकून जात आहेत, त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी आता ऑफकोर्स त्याच्यात टच होते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी आता बोलता सांगायचं राहून गेला, तोही परत कनेक्ट करेन मी, की या व्यवसायामध्ये आता स्थिर स्थावर होऊन एक आता त्याची काय म्हणता एक वटवृक्षासारखं मोठं हे झाल्यानंतर लगेच सरांनी आपलं सामाजिक जबाबदारी म्हणून ओपन फ्रीज कल्पना जी कोल्हापूरमध्ये सध्या सगळ्यात चांगली चालली आहे ती स्वतः सरांनी उभा केलेली आहे राजारामपुरीमध्ये, की ज्याच्यामध्ये जी गरजू किंवा भुकेली माणसं जी रात्री स्टँडवरती, स्टँड परिसरात किंवा आजूबाजूला सिटीमध्ये जी तशी झोपतात, यांच्यासाठी लोकांच्या घरी उरलेलं अन्न असेल, धान्य असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांना उरलेलं धान्य असेल ते त्या फ्रीजमध्ये आणून ठेवायचं आणि त्यानंतर ते जमा करून सर स्वतः पॅकिंग करून त्याची पॅकेट्स करून त्या लोकांच्यापर्यंत डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतात. आणि हे दररोजचं एक रुटीन वेगळं तेही चाललंय. हेही याच्या मुलाखतीमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. जसं आता मी कंटिन्युअसली एक प्रश्न घेत होतो की आपली वाटचाल, याबद्दल पहिल्यांदा आम्हाला ऐकायचं. राजवीर बिर्याणी आज आम्ही पाहतो एवढं मोठं नाव, परंतु जे हॉटेल कामगार असणारं सतीश आणि आज एका हॉटेलचे एवढे मालक असणार, तो जो प्रवास आहे तो थोडक्यात आम्हाला ऐकायचा. नमस्कार, माझं नाव सतीश पवार. मी माझं गाव पन्हाळ्याच्या इथं खाली खेडेगाव आहे. हो. तसं माझं नशीब आहे, मी शिवाजी महाराजांच्या गडावर जन्माला आलो, पन्हाळा गावावर. त्या गडाच्या पायथ्याशी माझं एक छोटंसं खेडेगाव आहे, आपटीपैकी सोमवारपेठ म्हणून. या सोमवारपेठ या गावात माझं सगळं बालपण चालू होतं. आणि त्या बालपण चालू असताना 10वीची माझी एक्झाम झाली. आणि परिस्थिती, पहिला सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती खूप गरीब होती. आमची आई मोलमजुरी करायला जायची शेतात आणि वडील ऊस तोडायला जायचे. मग ते ऊस तोडायला गेले की 4-4 महिने घरी यायचं नाही. मग आम्ही दोघं भावंड असायचो घरी आणि पैशाची कायमच चणचण असायची, शाळेत भरायला पैसे नसायचे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग ते मी आत्तापर्यंत 10वीपर्यंत बघत आलेलो, म्हणून 10वीची परीक्षा झाल्यानंतर मी एक आमच्या गावात सेंटरिंगचं काम चालू होतं विहिरीचं, त्या विहिरीवर गेलो आणि म्हटलं आता आपण पुढचं कॉलेज करायचं आहे तर आपण पैसे उभा करून करायला पाहिजे. मग मी गेलो. मग तिथं काय फारसं जमीन आहे, एक महिना झाला. मग ते हाताला होल वगैरे पडायचे, सिमेंटनं जमायचं नाही, जमायचंच नाही. मग तिथनं मी काय केलं, आमच्या गावात एक मुलगा जात होता हॉटेलला, तो सांगायचा अरे तिथं जेवण, हॉटेलला कामाला चल, पगार कमी असला तर जेवण वगैरे चांगलं मिळतं, सोय चांगली होते, असं तसं. आता आई वारलेले, वडील पण असे जर असं बाहेर असायचे. मग त्यामुळे म्हटलं आता आपण काहीतरी डिसिजन घेऊ. मग त्याला म्हटलं चल. मग मी त्या हॉटेलमध्ये गेलो, त्या मॅनेजरना भेटलो तिथल्या. त्यांनी मला सांगितलं तुला लादी मारावी लागेल, संडास बाथरूम साफ करावं लागेल आणि एवढं काम आमच्याकडे, आता त्या कामासाठी माणूस पाहिजे आम्हाला. मग मी म्हटलं मी एक दिवस ट्राय करतो आणि मी तुम्हाला सांगतो. मग तिथं ट्राय केला मी. मग चालू झालं रुटीन. मग मी जेवायला गेल्यावर जेवण मला घरच्यापेक्षा व्यवस्थित वाटलं. मी म्हटलं आता काम हेच करायचं, हॉटेलचंच करायचं, काय असेल ते हॉटेलमध्येच करायचं. मग तिथनं पुढं मग झालं, मग चालू झालं, रुटीन चालू झालं. मग ती आवड चालू झाली. मग ते रुटीन चालू होते नव्हतं तोपर्यंत वडील पण वारले अचानक ॲक्सिडेंटली. मग वडील वारल्यानंतर आता सगळाच म्हणजे रिकामच झालं. आबाळाखाली आपण एकटंच असल्यासारखं असं झालं. मग आता म्हटलं आता आपल्याला फारच काहीतरी हलवा लागलं. मग त्यावेळी असं काही सुचलं, म्हणजे विचार केला नव्हता की मी पुढे जाऊन मोठं हे करीन किंवा असं काहीच नव्हतं. माझं मी कुठं तर सेट व्हायचं आहे, लग्न करायचं, आपलं एवढाच विषय होता. मग मी म्हटलं ठीक आहे चला. मग ते काम हाऊसकीपिंगचं चालूच ठेवलं. मला वाटतं 1.5-2 वर्ष केलं मी ते काम. मग त्यानंतर मी म्हटलं मग ते माझ्या सोबती सांगायचे, वेटरला असायचे, आम्हाला टीप मिळाली, एवढी टीप मिळाली, तेवढी टीप मिळाली, आम्ही असे पैसे आम्ही एवढे साठले तेवढे साठले. मग मी म्हटलं आपण पण वेटर काम करूया म्हटलं. मग मी मॅनेजरना रिक्वेस्ट केली, मी आता हे बस हे तर थांबतो, इथं माणूस दुसरा बारा मी वेटरला जातो. मग ते म्हटले बरं ठीक आहे. मग झालं. मग तिथं वेटरला गेलो
मग पहिल्यापासून स्वभाव असा म्हणजे प्रेमळ असल्यामुळे लोकांशी बोलणं चांगलं वगैरे व्हायचं. मग लोक पण सर्व्हिस चांगली झाल्यानंतर पैसे द्यायचे. त्यावेळी अगदीच काय 1 रुपया पण चालत होता. 1 रुपया ते 5 रुपये दे खूप असायचं. त्या फोल्डरमध्ये पैसे आम्हाला भेटले की आम्ही खुश व्हायचे. मग ते असे पैसे करत करत जमवत त्या आतापर्यंतच्या प्रवासात म्हणजे निर्व्यसनीपणा मला चांगला जमला आतापर्यंत सगळा. त्यामुळं मी हे सगळं करू शकतो. मग बऱ्याच वेळेला मग वेटरचं काम केलं. मग मला बरीच जण म्हणायचे एका हॉटेलवर नसते, असे बऱ्याच हॉटेलचे अनुभव घ्यावे लागतात. मग ते कळतंय आपल्याला काय असते आणि काय नाही ते. मग मी ते हॉटेल पन्हाळ्यावरचं हॉटेल जे आहे हिलटॉप हॉटेल, तिथं कोरगावकर मॅडमनी मला खूप चांगली साथ दिली. मग त्यांच्या इथं मी थांबलो. एक 3-4 वर्ष झालं. मग मी इचलकरंजीला गेलो. मग ते असं म्हणतात ना की ते वेटर झाल्यानंतर एक कॅप्टन म्हणून पोस्ट असते. मग म्हटलं प्रमोशन. मग ते जरासं टाय घालून असं वाटतंय की बाबा आपण आता मॅनेजर झालोय असं ह्याचा ऑर्डर घेत. मग तिथं गेलो. मग तिथं मी इचलकरंजीत गेलो. ते कबाडे साहेब आहे, तारा हॉटेल म्हणून जनता चौकातलं. त्यांनी मला म्हटले बरं ठीक आहे असं. मग त्यांच्या इथं चांगलं म्हणजे अगदी त्यांचं आउटडोअर कॅटरिंग वगैरे मी स्वतः सांभाळायला लागलो सगळं. प्रामाणिकपणा फार असल्यामुळे माणसाचं लगेच विश्वास ठेवायचे. बरं ठीक आहे तुझ्यावर ही जबाबदारी आहे, तुझं तू घे. मग तिथं आणि 1-2 हॉटेल अनुभवासाठी इचलकरंजीत आणि केली. त्याच्यानंतर 4-5 वर्ष तर तारा हॉटेलला केलं आणि परत आणि दुसरीकडे एका ठिकाणी 1 वर्षभर केलं. मग तिथनं माझा भाऊ इथं मित्र सर्कल इथं कोल्हापुराचं हॉटेल लिंगलं होतं. त्यामुळं हे करत होते. मग ते म्हटले कोल्हापुरात ये तू इचलकरंजीपेक्षा. मग माझा एकच ठरलेला असायचं, एक सुटकेस होती माझी आणि एक अंथरुणाची बॅग. कुठल्या या हॉटेलमधून उठायचं झालं की एक सुटकेस ती बॅग. कधी कुठला सण नाही काय नाही कधीच काय नाही. 1-2 वर्ष हॉटेलमध्ये काम करत सुरुवातीला मी पन्हाळ्यावरनं कोल्हापूर करत असं कॉलेज पूर्ण केलं. 11वी-12वी तेवढंच होतं. मग शिक्षणाची आवड पूर्ण गेलेली. काहीतरी करूया म्हणून असं चालू होतं आपलं रुटीन. मग इथं आलो. कोल्हापुरात 1-2 हॉटेल चांगली केली. त्याच्यानंतर पर्ल हॉटेलला मी सगळ्यात शेवटला जॉबला होतो. मग तिथं कोणी तर सांगितलं मला एका ठिकाणी तिथं नोकरी मिळणं फार अवघड असतंय आणि तुम्ही तिथं जावा, तिथे एक जागा झाली. मग मी गेलो, तिथं भेटलो. मग तिथं गेल्यानंतर मी हॉटेलमध्ये गेलो. ते काय असतो इंटरव्ह्यूची प्रोसेस आमची पूर्ण झाली. बरं ते म्हणले ठीक आहे तू जॉईन हो असं तसं. मग झालं, ती सगळी प्रोसेस झाली. लागलो कामाला. कामाचा परफॉर्मन्स चांगला सगळ्या लोकांच्यात मिळून मिसळून झालं. तिथं पण फेमस व्हायला लागलं की बाबा हा व्यक्ती चांगला आहे. मग त्यांनी प्रमोशन केलं की बाबा बँक्वेट तुझं तू बघ. मग माझे जोशी सर म्हणून हॉटेल लाईनचे पहिले गुरु होते, आहेत अजून ते जोशी सर. मला म्हणले बरं ठीक आहे तू. त्यांनी मार्गदर्शन चांगलं केलं. सगळ्या गोष्टी झाल्या. मग तिथनं पुढं राहिला विषय. आता एक तर आई वडील नसल्यामुळे निराधारच होता. मला कोणच नव्हतं बाबा. लग्न करायचा विषय मोठा, एवढ्या प्रवासात आता ती जबाबदारी. मग मी ती स्वतःच पार पाडली. मग आता सासरवाडी माझी दसरा चौकातली आणि त्या ह्याच्यातच कॉलेजच्या ह्याच्यातच आमचं थोडंसं येऊन मी लव्ह मॅरेज केलं, रजिस्टर मॅरेज केलं, काही नाही केलं आणि झालं. हे सगळं करत असताना भावाच्या शिक्षणाचा त्या शिक्षणाचा आणि सगळेच भावंडांच्या शिक्षणाचं बघत हे सगळं केलं. मग त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मुलगी शहरातल्या आमच्या गावाकडे राहणं फार मोठा प्रश्न आला. मग 2 महिने बघितलं कसं तर ते, पण मला ते खटकायला लागलं की बाबा आता पुढं कसं म्हणून. मग मी एक माझे मित्र आहेत अमोल कुलकर्णी म्हणून, ते हॉटेल लाईनला त्यांनी मला म्हणजे सगळ्यात पहिले गुरु माझे ते अमोल कुलकर्णी. ते मला म्हटले असं, मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलो जॉब सोडणार. ते मला म्हटले अरे पर्लमधला जॉब कशाला सोडतोय असं तिथं एवढा चांगला जॉब. मी म्हटलं नाही साहेब मला काहीतरी करायचं आहे की जेणेकरून आम्ही दोघे इथं राहून आम्ही करू शकतो. आता एका पगारावर भागतच नाही, हेच होत नाही, मॅच होत नाही सगळं काय. लग्न झालं, आता जबाबदारी वाढली, परत भावांचं शिक्षण वगैरे सगळं. मग म्हटलं ते म्हटले असं असं माझ्या एका मित्राने हॉस्टेल बांधलंय भारती विद्यापीठच्या इथं आणि आपण बघून ये. मी गेलो, बघितलं. तिथं एक 30 मुली राहत होत्या. नुसतं नवीन झालं होतं ते नुसतं. मग मी डनच केलं ते. मग मिसेसला आणून दाखवलं, डन केलं. मग राहिला विषय कॅन्टीन चालू मेस चालवायला गेली. मेस प्लस रेक्टर म्हणून तिथं म्हणजे मी काय तुम्हाला भाडं देणार ना मेसचं, तुम्ही रेक्टर म्हणून मला ठेवा. मेस प्लस रेक्टर माझ्याकडे आले ते. पण त्यांचं ते स्वामी म्हणून आहे, ते एवढी चांगली माणसं आहेत ना ते. संदीप स्वामी आणि अशोक स्वामी म्हणजे काका म्हणतो आम्ही त्यांना, आणि संदीप स्वामी म्हणजे साहेब आहे, ते इंजिनियर आहे. त्यांनी आमच्या ताब्यात जसं हॉस्टेल दिलं ते कधीच आले नाहीत तिकडे. सगळी जबाबदारी आमच्यावर त्यांनी अगदी घरातल्यासारखं, अजून सुद्धा घरातल्यासारखं आहे. मग त्यांनी दिलं आमच्यावर. मग मी आता हॉटेलमध्ये काम करत होतो, हॉटेलमधला पगार कधीच पुरायचा नाही मला. मग मी तुमच्यासारखे असे मित्र होते, त्यांना म्हटलं मी असं असं चालू करते. म्हटलं 20,000 रुपये तात्पुरते दे. मग त्यांच्या एका करायला बीसीतले पैसे घेतले त्यांच्या आणि मी बाजार भरला मेसचा. मग तिथं काही नव्हतं, रिकामाचा माळ होता. 30-35 मुलींचं हॉस्टेल चालवायचं साहेब, फार जबाबदारी मोठी आहे. मग ती मी स्वीकारली. मग त्याच्यानंतर आम्ही जेवणाचा विभाग चालू केल्यानंतर आम्ही जेवण करायला चालू केलं. मग मिसेसना फार काही जेवण जमत नव्हतं त्यावेळेस.
मुलींचं हॉस्टेल. मला सगळे म्हणायचे, अरे तुला काय लाज वाटत नाही, एवढ्या मुली असतात, तू तिथं भांडी धुतोय, चपात्या करतोय, असं त्यांना जेवायला वाटतोस. मग मी काय केलं, आम्ही काय करायचो, जेवण करायचं तिथं, त्या मुलींना जेवण करायचं, जेवायला बोलून की आम्ही जेवण वाढायचं, दोघं मिळून जेवण करायचं, दोघं मिळून चपात्या करायचो. मुली गेल्यानंतर दार बंद करायचं आणि आम्ही दोघं भांडी घासत बसायचो. मिसेस भांडी घासून द्यायची, मी धुवायचं. असं 6 महिने कंटिन्यू केलं. का तर मुली बघितलं की त्यांना आम्हाला काहीतरी वाटायला नको, म्हणजे त्यांनी काहीतरी टॉन्ट मारायला नको, म्हणून आम्ही ते दार बंद करायचं आणि भांडी घासून आम्ही जाऊ. मग त्याच्यानंतर मिसेसच्या प्रेग्नन्सीत मी म्हटलं आता एखादी मावशी आपण ठेवूया, आणि तिथं जेवण चांगलं द्यायला आल्यामुळे बाकीच्या मुली ज्या कुठं कुठं बाहेर राहत होत्या त्या मुली तिथं आल्या, आणि ती 60 मुलींची कॅपॅसिटीचं हॉस्टेल आहे, ते फुल झालं. मग तिथनं आमचं पण रुटीन चालू झालं, फुल झालं. मग तिथनं रुटीन चालू झालं. मग मी बाजारला येता जाता नाही, आर के नगर म्हणून रूट असायचं, मी लक्ष्मीपुरीत येता जाता. मग मी त्यावेळेस 2013ची गोष्ट आहे, 12-13ची गोष्ट. त्यावेळेस मी, भाऊ आमचा लहान होता, म्हटलं आता हॉस्टेलचा सेटअप कम्प्लीट झाला, पार्ट टाइम का होईना आपण एका छोटासं बिर्याणीचं करूया तिथं. ओके. मग तोपर्यंत आमच्या मिसेसची डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला पहिला, आणि त्याचं नाव राजवीर ठेवलं आम्ही. आता म्हटलं बरं ठीक आहे, आता पहिलाच मुलगा आला आपल्या घरात, तर त्याच्या नावानं बिर्याणी चालू करूया, असा विषय झाला. मग आम्ही एक छोटासा बोर्ड करून घेतला, एक असं बल्ब लावला. मग तिथं प्रिपरेशन करून ते भांडं ठेवून आम्ही एका बारक्या गाळ्यामध्ये विकायला लागलो. मग काय, आता समाजात भरपूर म्हणजे प्रवृत्तीची लोक असतात, त्यांनी काही सपोर्टिंग असतात, काही पाय खेचणं असतात. मग त्यात आम्ही चालू केला, 6 महिने तो प्रवास चालू केला. मग कधी जायची नाही, मग बिर्याणी असा आयटम आहे तो दुसऱ्या दिवशी देऊ शकत नाही आपण, मग ती फेकून द्यायची किंवा आम्हीच खायचं, कुणाला तर द्यायचं मित्रांना, हे असं चालू झालं. मग झालं तसं, मग लोकांच्यापर्यंत पोहोचवलं तसं लोक सांगायला आली की बाबा परत या, कसं ग्राहक ज्यावेळेस तुमच्या परत येते नाही त्यावेळी आपण समजायचं की आपण कुठं तर आहे आता मार्केटला. मग ती सांगायला आलीत लोक, तो भेटलो की आम्ही कुठं, अरे छान होती बिर्याणी, काल नव्हती, परवा नव्हती, असं सांगायचं. मग त्यानंतर की नाही, मी मागे सांगितलं तुम्हाला, जीवनात 2 असं, एक तर वेळ असते, ती वेळ तुम्ही घ्यायची असते, आणि एक तर दुसरी व्यक्ती असते. ते दोन्ही वेळ आणि व्यक्ती मला बरोबर ॲट अ टाइम मिळाली. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र पतंगे, आम्ही त्यांना मामा म्हणतोय, ते वडिलांच्या समानच आहेत माझ्या ते. मग त्या मामाने आम्हाला काय म्हटलं, अरे तुम्ही इथं करताय, आमचं खालचं रिकामच आहे, त्यांचा एक 2 BHK फ्लॅट आहे खाली, वर ते राहतात, रिकामच आहे, तिथं या, काय असेल ते आपण ठरवूया. आणि तुम्ही दोघं भाऊ, ते म्हणजे 6 महिने झालं मी गॅलरीतनं बघतोय, तुम्ही चांगलं काम करता म्हणजे, ते खरोखर म्हणजे ती एक व्यक्तीच वेगळी आहे, चांगलं काम करता म्हणजे तुम्ही या. मग त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं, त्यांच्या मिसेस, अक्षरशः ती दोघं एकदा हॉटेलमध्ये राबलेत. मामीनी चपात्या भांडी केल्यात मामांच्या मिसेसने, आणि मामा अजूनपर्यंत आम्हाला मदतीला असतात खाली, त्यांना आवड आहे त्या व्यवसायाची, त्या सल्यूट आहे त्यांना मामांना. मग त्यावेळेस म्हटलं ते असं आहे, या तुम्ही आणि करूया. आम्ही त्यांच्या मामांच्या विश्वास ठेवला. बरं ठीक आहे मामा तुम्ही बोल. धंद्यात कंटिन्युटी जी काय असते ती त्यांनी आम्हाला शिकवली. आम्ही जरी कंटाळून म्हटलो आज बंद ठेवायचं, तरी ते बंद ठेवू देत नव्हते. नाही म्हटले, धंद्यात कंटिन्युटी पाहिजे. आणि त्यावेळी मामाने मला अजून आठवते, मामाने मला सांगितलं, सतीशराव क्वालिटी चांगली देऊ शकताय तुम्ही, पण हे नाव आयुष्यभर राखायला फार मोठा त्रास आहे पुढे. त्यावेळी मामाने सांगितलं, आता तुम्ही चांगलं खाऊ घालशील लोकांना, पण ही क्वालिटी कॉन्स्टंट ठेवणे आणि तुमचं नाव करणे, ह्याच्या डबल त्रास आहे, तुम्ही ठरवा काय करायचं, असं मामाने सांगितलेलं मला. मग ठीक आहे म्हटलं मामा, ते मामांचं चॅलेंज घेतलं आणि आम्ही कामाला लागलो. मग मी, माझा भाऊ, आम्ही करायचो, आणि दोघंच आम्ही. आणि मग त्यानंतर एक तिसरा भाऊ, आमचा एक भाऊ आहे बारका, तो ITI करत होता, त्याचा ITI कम्प्लीट झाला, त्याला सुद्धा ह्या क्षेत्रात घेतला. ह्या व्यवसायात घरची माणसं जास्त लागतात. मग तो झाला, मग त्याचा ITI झाला, त्याला मग किचनचं प्रिपरेशन शिकवलं आम्ही. आपला माणूस कॉन्स्टंट असला, क्वालिटी सेट राहते, घरातलाच माणूस असला, सोडून जाण्याचा विषय नसतो, काय नसतो, क्वालिटी सेम राहते. मग त्याला बिर्याणीचं अजून पण मी कुणाच्या हातात दिलं, मी स्वतः प्रिपरेशन आहे बिर्याणीचं. मग तिथनं आम्ही, हो तिथं सांगतो ना तुम्हाला. मग तिथनं काय केलं आम्ही, त्या भावाला पण घेऊन आम्ही शिकवलं. मग त्यानंतर आता एक्सपांड करायचा विषय आला, बिर्याणी तर जायलाच लागली, 9ला बिर्याणी संपायला लागली. अजून सुद्धा तिन्ही फ्रँचायझीचं वैशिष्ट्य आहे की 9ला बिर्याणी संपते, 9, 9:30, लास्ट म्हणजे 10. मग ते झालं, ते रुटीन लागायला लागलं. मग म्हटलं आता एवढी स्पेस मिळाली आम्हाला, तर कोल्हापुरी थाळी आपण डेव्हलप करूया. मग एक वेगळ्या अँटिक म्हणण्यापेक्षा चविष्ट रस्से, कोल्हापूर रश्श्याला फेमस आहे आपलं, त्यामुळे तांबडा पांढरा म्हटलं की लोक पहिला ते ग्रेव्हीत काय बघत नाही, पहिला रस्स्याची टेस्ट. मग ते झालं. मग आम्ही एक वेगवेगळं हे केलं, प्रत्येक थाळीत प्रत्येक आयटमची चव वेगळी पाहिजे,
असं आम्ही पहिला कन्सेप्ट केला. तांबड्याची चव वेगळी, पांढऱ्याची चव वेगळी आणि टिपिकल चव पाहिजे. आम्ही खिमा वगैरे काय देत नाही. एक अंडा ड्राय म्हणून देतो आम्ही, सुक्का अंडा असतं, त्याचा मसाला वेगळाच असतो, तो कुठंच मिळणार नाही मसाला, असा पण मसाला असतो, तुम्ही स्वतः बनवता, स्वतः प्रिपरेशन असते. आणि मटन फ्राय, चिकन फ्राय ते मसाले डेव्हलप केले आम्ही. आणि आता त्या थाळीला तर एवढा प्रतिसाद आहे ना, लोक वेटिंगला असतात. कधी सोमवार असू दे, हो हो, सोमवार असू दे, गुरुवार असू दे, ऑड वार कुठलाही असू दे, इव्हन संकष्टी कुठलाही वार सण असला तरी फुल असतो. मग त्यानंतर डेव्हलप झाली, मग ती केली, मग ही मुलं मोठी व्हायला लागली, हळूहळू झालं. मग प्रत्येकाकडे आता काय केलं मी, डेव्हलप झालं व्यवस्थित. मी सगळ्यात श्रेय देईन माझ्या सगळ्या स्टाफला. मला स्टाफ एवढा चांगला मिळालाय ना. आता एक 2 मेन माणसं आहेत माझी, पंकज माने आणि सुनील पाटील. सपोर्टिंग पंकज माने आणि सुनील पाटील म्हणून हे 2 जण आहेत. त्या दोघांच्या खांद्यावर आता मी दिलेलं आहे सगळं. हे तुम्ही रन करायचं, हे तुम्ही रन करायचं आहे. आणि ती मुलं पण एवढी विश्वासानं करतात का नाही. मला खूप म्हणजे गर्व आहे माझ्या स्टाफवर, की बाबा ती लोक की माझ्यासाठी, दादासाठी काही पण म्हणतात, दादांनी सांगितलेला विषयच काय, पण माझी सुद्धा ट्रीटमेंट आहे त्यांना तशी, कधीही कुठल्या पोरग्याला कुठल्याही पद्धतीची. कारण का मी हॉटेलमध्ये काम केलंय, मला माहिती आहे प्रत्येकाची अडचण काय असते. बरोबर. त्यामुळे मी ती जाणीवेची उणीव त्यांना मी करू देत नाही. ते तिथल्या तिथं मी त्यांना सॉल्व्ह करून देतो. बाबा हे काय असंच आहे. सगळे काय कशासाठी करत असतात, पैशासाठी करत असतात. तो एक साधन आहे, पैसे असल्याशिवाय आपलं काही चालत नाही. बरोबर. त्यामुळं सगळा स्टाफ एवढा चांगला मिळालाय मला की नाही. ती पोरं आता मी नसेल तरी ती मला म्हणजे मी नसलेले हे करू देत नाही. पण एवढं आहे की जे आमचं ग्राहक आहे आता कंटिन्यू ते ओळखते की दादा कुठं आहे म्हणून. नाही, खरंच दिसायला लागते लोकांना. इथपर्यंत प्रवास तरी आम्हाला कळलं की राजवीर बिर्याणी तरी सुरुवात झाली. जसं सरांनी सांगितलं की राजवीर बिर्याणीचं नाव कसं झालं, राजवीर बिर्याणी निर्माण कशी झाली. बिर्याणीच्या सोबत म्हणजे आपल्याला बिर्याणी म्हटलं की फक्त चिकन मटनची बिर्याणी नाही तर व्हेज बिर्याणी सुद्धा राजवीरची फेमस आहे. थाळी जसं आता त्यांनी सांगितलं तीही फेमस झाली. परंतु या सगळ्या गोष्टीत आम्हाला एक निष्कर्ष काढायचा होता की कुठलाही व्यवसाय कसा सुरू होतो, खूप जण काही इन्व्हेस्टमेंट नसते किंवा त्यातलं स्किल नसतं म्हणून व्यवसायाकडे जात नाहीत. आता याच्यातलं एवढं स्किल म्हणजे बनवण्यापासून किंवा त्यातले भांडवलापर्यंत इतर गोष्टी तुमच्याकडे तर सपोर्टिंग काहीच नव्हत्या, तरी पण आज त्याच्यामध्ये त्यांनी भरारी घेतलेली आपण आपल्या डोळ्याने पाहतोय. मला दुसरा प्रश्न यालाच जोडून असा विचारायचा की कुठलाही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं किंवा सुरुवात झाली तर अप अँड डाऊन सुरुवातीला खूप सारे असतात. जसं आता तुम्ही सांगितलं की पहिल्यांदा पाया ओढणार तर खूप लोक येतात, नकळतपणे ते आजूबाजूला येत जातात, तेवढेच सपोर्टिंग हे लोक असतात. अप अँड डाऊन सुरुवातीच्या काळात येत असतात, त्यावेळी तो जो काळ असतो 5-6 महिन्याचा असेल किंवा वर्षभराचा, त्याच्यामध्ये जो टॉलरन्स किंवा जी सहनशीलता आपण ठेवावी लागते, त्याच्यात जर आपण सहनशील राहिलो तर कुठेतरी आपण त्यामध्ये पुढे स्टेडी राहू शकणार असतो. तर तो काळ कसा होता सुरुवातीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कशा अप अँड डाऊन झाले, त्याच्यात तुम्ही मार्ग कसा काढला. कारण तुझ्याकडे आता साईड बाय म्हणतो हॉटेल जे होतं, जे कॅन्टीन चालवायला घेतलं होतं ते होतंच. पतंग काकांनी जे एक मदत केली होती तुम्हाला तीही आहेच की ज्याच्यामुळे तुम्हाला तिथेही झालं होतं. तरीही काही अप अँड डाऊन्स येत राहतात. सुरुवातीला काही आता जसं म्हटलं की सुरुवातीला बिर्याणी खपायची नाही किंवा ती उरायची, कोणाला माहीतच नव्हतं. तर अशा वेळी काही अडचणी आल्या आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढला? आल्या ना, खूप अडचणी आल्या त्यावेळेस. बऱ्याच वेळेला असं व्हायचं की कसं असतं, आर.के. नगर हा भाग आउट साईडला, पूर्ण आउट साईडला. आज लोक राजवीर हॉटेलमुळं गर्दी असते तिथं, ती आता लोकांना कळतंय की राजवीर हॉटेल खायला जातात. त्यावेळेस आम्ही भरपूर म्हणजे बऱ्याच वेळेला जे केलेलं अन्न फेकून द्यायची वेळ यायची पहिला सुरुवातीला. कारण का आम्ही तयारी करायचो आणि रात्री म्हणजे व्यवसायच व्हायचा नाही असे आले. पण ह्या सगळ्यात मी एक शिकलो, तुमच्याकडं हॉटेलिंगचा कोणताही व्यवसाय म्हणा, पण हॉटेलिंगचा व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं डोकं शांत पाहिजे आणि पेशन्स पाहिजे त्याचे. कुठल्याही बिझनेसमध्ये कोणत्याही आणि हॉटेलिंगला तर जास्तच आहे. हॉटेलिंगचं कसं आहे, माझं तर एक मी आता तुम्हाला सांगतो, कोल्हापुरातला कोणताही हॉटेल व्यावसायिक पैसे मिळवायसाठी व्यवसाय करत नाही. हे सगळ्यात पहिला अतिशय मनापासून सगळी बनवत असतात. माझं जेवण कसं चांगलं लोकांच्यापर्यंत जाईल त्यासाठी सगळे, मला त्याचा एक अभिमान आहे. कारण का मी बऱ्याच हॉटेलमध्ये काम केलेलं आहे. पहिला प्रत्येक मालकाचं हेच आहे, मी बघितलेलं आहे स्वतःहून की मी जेवण चांगलं कसं देईल आणि मला जाताना लोकांनी सांगायला पाहिजे की दादा जेवण खूप छान जातं. हे प्रत्येक मालकाचं हे आहे कोल्हापुरात, ते प्रत्येकाने जपलेलं आहे. 150-200 देतो त्याच्यापेक्षा तू चांगलं म्हणतो, चांगलं म्हणतात. आणि हे आमच्यासाठी पण चांगलं असतंय, आम्ही असं अभिमानाने करतो. पण ह्यात असं आहे की 100 जणांनी चांगलं म्हणून चालत नाही तुम्हाला, आणि कोणी म्हणत नाही. 100 मधले एक 70% तुम्हाला चांगलं म्हणतील, काही तर तुमच्या त्रुटी दाखवून जातात. आणि माझं तर सगळ्यांना असं सांगणं आहे की त्रुटी तुमची दाखवली म्हणून त्या माणसावर तुम्ही नाराज होऊ नका, त्याच्यात सुधारणा करा. हे मी प्रत्येकाला भेटायला, त्या नवीन व्यवसाय करताना माझ्याकडे बरीच जण येतात आता की दादा आम्हाला असं मार्गदर्शन करा, तसं करा. मी त्यावेळी तेच सांगतो त्यांना की तुम्ही त्या माणसावर भडकू नका, त्याला काय तुमच्यात कमी वाटलं त्याला विचारा त्या माणसाला आणि ती सुधारणा आपण करूया. मी सगळ्यांनाच हे सांगत असतो आणि ते करणं गरजेचं असतं.
मला पतंगी मामाने मला सांगितलं, मला एकच सांगितलं, तुमचा व्यवसाय ज्यावेळेस एक्सपांड होईल त्यावेळी ती कंटिन्युटी ठेवणं सतीशराव तुम्हाला लय अवघड आहे आणि त्या तयारीने करणार असाल तरच करा. मला अजून प्रत्येक क्षणोक्षणाला त्यांचं ते आठवतंय. कारण कसं असतं मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी व्यवसाय वाढत असतोय, आज सुद्धा सोशल नेटवर्कला फेक अकाउंट काढून आमच्याबद्दल वाईट बोलणारे लोक आहेत. फेक अकाउंटचा आम्ही त्याचा पूर्ण मुळापर्यंत गेलो आणि ते कळालं ते अकाउंट फेक आहे. वाचणाऱ्यांना काय ते प्रॅक्टिकली वाचत असतात, नाही नाही तसंच असेल म्हणतात ते, पण ते मुळापर्यंत गेले कळते की ते फेक आहे. आम्ही त्याचं हे केलं. इव्हन मी आता सुद्धा बघितलं तुम्ही सोशल तर मी त्या माणसांना रिप्लाय देतो, सर तुम्हाला काय कमी वाटलं त्याच्यात किंवा मी अजून काय चेंजेस करू, मला त्याचं काही कमी वाटत नाही. तुम्ही पर्सनल कमिशन ठेवताय? हो 100%. मी अजून सोशल तुम्ही आमचे ग्रुप्स आहेत त्या कोल्हापुरी इटरीज असेल किंवा आम्ही कोल्हापुरी असेल त्या ग्रुपला अजून सुद्धा मी त्यांना विचारलेलं आहे. मोस्टली तशा कंप्लेंट येत नाहीत कधी, पण एका दुसरी आली तर मला त्याचं काय वाटत नाही. मी त्यांना विचारतो, सर माझं काय चुकलं किंवा मी त्याच्यात काय दोष करतो, तुम्हाला कशा पद्धतीची पाहिजे होती. ओके, सगळ्यांना पाहिजे त्या पद्धतीची आपण देऊ शकत नाही, पण त्यांना काहीतरी वाटलं असेल म्हणूनच ते बोलत असतील ना. अशा हिशोबानं मी ते ह्या केलं. मला अजून आठवते की त्यांनी म्हणजे प्रत्येक आता मला अजून सांगतात की तुमचं यश आलं की तुम्ही जमणीव पाहिजे. बरोबर, तुम्ही जास्त वरती जाता कामा नये हे प्रत्येक जण सांगतात आणि आम्ही त्या लेवलनंच आहे. कारण का मला माहित आहे खालून वरतीपर्यंत काय मला लागलंय, कसं लागलं. मी ते एक स्टोरी म्हणजे मी कधी तर आठवलं तर माझ्या डोळ्यात पाणी येते अक्षरशः. कारण एवढं सोपं नाहीये खरंच. मी आता मानतो एवढं सोपं नाहीच आहे ते, पण एक माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, माझ्या कष्टाला ते सपोर्ट होते. बरोबर, त्यामुळे मी ते चाललं. त्यामुळे सुरुवातीला काही आपण आले त्याच्यात सुद्धा तुम्ही आले भरपूर आले आपण. आणि लोकांनी एकदा चांगल्या ट्रॅकवर निघाला की वाईट बोलणारे लोक फार असतात. किंवा तुमचं ते आपली मराठीत म्हण आहे ना, निंदकाचे घर असावे शेजारी, त्या म्हणीनुसार मी चाललोय. त्याने निंदा करावी. तुम्हाला सगळे चांगलं म्हणले की तुम्ही शांत बसताय, मग बरोबर नाही आता माझं काय व्यवस्थित चाललंय. निंदा करावी, एकानं कोणी जर तुम्हाला दिवस तुम्ही परत उठून कामाला लागताय. राईट, हा एक मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी माझ्या एरियातल्या हॉटेलवाल्याला कुठल्याही माझा कॉम्पिटिटर म्हणून बघत नाही. ते माझे मित्र आहेत, माझे सहकारी. प्रत्येकाला मी सजेशन देत असतो. सगळं कॉम्पिटिटर म्हणून कोणीच बघू नये. बरोबर, कारण का त्यांची चव वेगळी असते, माझी चव वेगळी असते. लोकांनी ठरवायचं असतं कोणत्या चवीकडे आपण. जसं तुम्ही आता सांगितलं की कोल्हापूर मधले हॉटेल व्यावसायिक बऱ्यापैकी असे आहेत की ते फक्त व्यवसाय करण्यासाठी नाही, म्हणून तर आपलं कोल्हापूर हे हॉटेल आणि इतर गोष्टींसाठी पण वेगळं ओळखलं आहे. त्यातलंच आता सरांनी स्वतः उदाहरण जसं सांगितलं की स्वतः ते बनवण्यामध्ये प्रत्येक वेळी अग्रेसिव्ह पुढाकारानं असतात. आता तुम्ही मग सांगितलं ना, तुम्ही मला सांगितलं की तुम्ही तिन्ही ठिकाणची बिर्याणी स्वतः प्रिपरेशन करताय. आमचं कसं आता त्या हॉटेलमध्ये एवढी बिर्याणी रोजची एक 50-60 किलो बिर्याणी रोजची असते. नॉट अ जोक, 50-60 म्हणजे त्याचं प्रिपरेशन फार मोठं असतं. आम्ही एक दुसरीकडे सेंट्रल किचन म्हणून केलेलं आहे, रेंटनी घेऊन ते दुसरीकडे मोठा एक हॉल घेऊन त्याच्यात केलेला आहे. तिकडे माझा सगळा स्टाफ तो प्रिपरेशन करत असतो. तर तिथं कसं असतंय, सगळा स्टाफ आता प्रिपरेशन करत असतो आणि मेन वेळेला जे काय मसाले वगैरे असतात ते मी मारून ठेवलेले असतात. स्टाफच्या मदतीनंच ते मारलेले असतात, पण काही त्रुटी असतात त्याच्यात त्या मी स्वतः चेंजेस करतो. आणि ते सेंट्रल किचनला आमचं सगळं तयार होतं. ते दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही ऑर्डर्स घेतो. 1 किलोची तुमची असेल तर दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांनी द्यायची आहे. मग ती इव्हनिंग सेक्शनला आम्ही ते आहे असं पॉट ते बिर्याणीचं त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. ते येऊन हॉटेलमधनं घेऊन जातात. असं असतं. दुपारी 2ला ब्लॉक ऑर्डर झाले की आम्ही बिर्याणी लावायला घेतो त्या सेंट्रल किचनमध्ये. अशी भरपूर पातेली असतात. असे तेवढी पातेली एकदा नक्की व्हिजिट करा, तुम्हाला लक्षात येते. भरपूर पातेली असतात. ती पातेली लावून प्रत्येकाच्या ऑर्डरचं त्याच्यावर टॅग लाईन लावून ती ओमनी गाड्या आहेत आमच्या 2, त्या ओमनी गाडीतनं जिकडे तिकडे ते जातात. तो स्टाफ त्या गाडीत बसायचा, त्या स्टाफनं त्यांना तिथं जाऊन तो सेटअप सगळा मांडायचा. त्यांनी तिथं 10 वाजेपर्यंत विकायचं, परत तीच गाडी घेऊन परत सेंट्रल किचनला यायचं. ओके, म्हणजे त्यामुळे ती एक चव सेम. एका ठिकाणी प्रिपरेशन असलं की चव सेम राहते आणि माणूस बनवणारा एक असेल तर ती चव राहते. आता आमचं कसं आहे, माझे 2 मी तुम्हाला मागाशी नाव सांगितलं, पंकज माने आणि सुनील पाटील, या दोघांच्या कोऑर्डिनेशनवर आता सगळं चालतंय. आणि त्यांचं बरोबर माझा भाऊ असतोय अतुल, त्यांच्यात असतोय. आणि बारका तो लहान भाऊ प्रदीप म्हणून सांगितलं, अक्षय म्हणतो आम्ही त्याला, तो असतो. ह्या चौघांच्या याच्यावर चालू. मी आता काय करावं की मी थोडंसं आता त्यातनं थोडंसं बाजूला म्हणून बघतो की ही काय करतात आता, आणि त्यांच्या याच्यावर ह्यांच्यावर सोपवायला लागलेलं. कारण का मला बिझनेस एक्सपांड करायचं म्हटलं, माझं आता तुम्ही म्हणताय तसं माझं एक ध्येय आहे मोठं. राजवीर बिर्याणी ही परदेशात जायला पाहिजे. परदेशात राजवीर बिर्याणी जायला पाहिजे, हे माझं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं असं ध्येय आहे की आता काही बिर्याणीचे ब्रँड आहेत, चेन आहेत त्यांच्या, तशी तुमची एक चेन असावी राजवीर चेन. म्हणजे आता काय झालं, फ्रँचायझी होण्यापाठीमागचं तुम्हाला एक आता कारण सांगतो. आम्ही तिथं RK नगरमध्येच व्यवसाय करत होतो. माझे एक मित्र आहेत रामेश्वर पत्की म्हणून, मित्र म्हणण्यापेक्षा मला ते मोठे भाऊच आहेत माझ्यासाठी. ते
ते मला काय म्हणले, भैया की आपण असं असं करूया आणि मला तुमच्यासोबत जरासं काम करायला आवडेल म्हटले, आणि आपण एक देवकर पानाला मी एक गाळा बघितला आणि तिथं आपण करायचं. ती व्यक्तिमत्वच वेगळं आहे, त्यामुळं मी लगेच माझा एक स्वभाव आहे की पडदेशी विश्वास बसतो, आणि त्या माणसा विश्वास टाकले माझं कुठं वाया गेलं नाही, आणि ते बरोबर परफेक्ट आपण म्हणतो की नाही टायमिंग शॉट झाला. मग ते म्हटलं, मग त्यांच्यासोबत चालू केलं. ते ऍक्च्युली ऑलरेडी बऱ्यापैकी त्यांनी त्यांचं आयुष्य पॉलिटिकमध्ये घालवल्यामुळं त्यांचा सगळा जनसंपर्क त्यांचा मोठा आहे. मग ते जोडीला आमच्या आल्यानंतर हे राजवीर बिर्याणी अजून पुश केली त्यांनी, की राजवीर बिर्याणी पुढच्या स्टेपला त्यांनी नेली. क्वालिटी आहे पण त्याला पोहोचवणारा माणूस पाहिजे. मग ते त्यांनी ते चांगल्या पद्धतीने काम केलं, आणि मग नंतर आम्ही राजारामपुरी दोघांनी मिळून केले. आता आमचं दोघांचं पण असं स्वप्न आहे की आम्ही कायम चर्चा करत असतो की भैया आम्ही मला वाटते लॉकडाऊनच्या आधी 15 दिवसाची बिझनेस ट्रिप आम्ही बुक केली होती. आम्हाला आउट ऑफ कंट्रीचा थोडासा अभ्यास करून यायचं होतं की बाबा आपण काय करू शकतो बाहेर जाऊन, हे करायचं होतं. आणि त्याच्यासाठी सगळं आम्ही ती तयारी सुद्धा केली आहे, प्रिपरेशन केलं की बाबा जाऊन आपण अभ्यास करून पुढे आहेत आणि आपल्या त्याच्यात काही लोकांना वेगळं देऊ शकतोय, ह्या अभ्यासासाठी बाहेर जायचं असं आम्ही ठरवलं होतं त्यावेळेस एक्सपांडच्या. आता पहिली ब्रँच तुमची झाली देवकर पान, नाही आरके नगर मूळ मेनची, दुसरी देवकर पान, आणि त्याच्यानंतर तिसरी राजारामपुरी, चौथी. म्हणजे असा हा बिझनेसचा एक्सपांड सरांनी वाढवत नेला. आणि याच्यामधनं मुळात मला व्यवसाय कसा झाला किंवा काय झाला याच्यापेक्षा ते कुठल्या परिस्थितीनं केलं, म्हणजे काहीही हाताशी नसताना एखादा माणूस एवढं सगळं उभा करू शकतो. हा मेसेज खूप लोक आपल्याला कारण सांगतात की नाही मी हे काय करू शकत नाही, माझ्याकडे हे नाहीये, विचार पहिला करतात, सपोर्टिंग कोणी नाहीये, किंवा माझ्या घरून त्याच्यासाठी सपोर्ट नाहीये. या सरांच्या या वाटचालीतनं आम्हाला थोडक्यात आपल्याला हाच संदेश द्यायचा होता की ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. या सगळ्या गोष्टी नसतानाही एखादा माणूस हे सगळं उभा करू शकतो, आणि आपल्या डोळ्यासमोर ते जिथं जातं उदाहरण आहे. आणि इतकंही म्हणजे म्हातारे झाल्यानंतर त्यांनी उभा केलं असंही नाही. आत्ता कुठं हॉटेलमध्ये होते आणि आता लगेच काही हॉटेलचे मालक आहेत. याचबरोबर हे ठीक आहे, म्हणजे आता एक सेट झालेला आहे, तरीही त्यांनी जे तुमचं जे आता कॅन्टीन चालवायला घेतलं ते त्यांनी सोडलं नाही, कारण जिथून त्यांची सुरुवात झाली तेही ते अजूनही तसं चालवत आहेत, आणि त्याच क्वालिटीनं आता सगळीकडे आपल्याला ते खायला मिळते. आता एकदा सेट झाल्यानंतर त्यांनी सामाजिकतेचं भान डोळ्यासमोर ठेवून म्हणा, किंवा ती जाणीव ज्या परिस्थितीनं ते आलेत त्याची जाणीव ठेवून या लोकांसाठी एक काम करायचं म्हणून तुम्ही पुढाकार घेतला. ती ओपन फ्रीजची संकल्पना कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा आणलीत. कोल्हापूरमध्ये अशी काही भरपूर संस्था आहेत, सामाजिक कार्य करणाऱ्या खूप साऱ्या संस्था वेगवेगळ्या गोष्टींसाठी. म्हणून तर कोल्हापुरात कुठलीही अडचण आली, कुठलीही नैसर्गिक आपत्ती आली तरी प्रत्येक वेळी लोक पुढे असतात, वेगवेगळ्या संघटना पुढे असतात. परंतु ही एक संकल्पना एक वेगळी आहे. खूप ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम होतात, वास्तुशांती असेल किंवा कुठलाही म्हणजे कुठलाही घरचे कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये प्रसाद उरला किंवा जेवण उरलं, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे जेवण उरली, तर ती वाया न जाऊ देता यांनी ओपन फ्रीज ठेवलेल्या राजारामपुरीमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते अन्न ठेवून ते इतर लोकांना वाटतं, तर ती संकल्पना नेमकी काय? कारण मला असं वाटत होतं की फक्त ते अन्न द्यायचं. तर आता काल मला एक सांगायला आनंद होतो की मी काही दिवसापूर्वी जी संतोष गायकवाडची मुलाखत घेतली, पन्हाळा बालग्राम जे चालवतात, त्या बालग्रामला काल सरांनी 200 किलो तांदूळ नेऊन दिलेले आहे. तर हे कसं जमा झालं, तर ते मला ऐकताना कळालं की त्या ओपन फ्रीजमध्ये फक्त अन्नच नाही तर धान्यही लोक देत आहेत. आणि आता त्याच्यानं वेगवेगळ्या संकल्पना त्यात वेगळ्या राबवल्या जातात. तर ती नेमकी संकल्पना, ती संकल्पना कशी डोक्यात आली मी तुम्हाला सांगतो. लॉकडाऊन झाला आपला, लॉकडाऊनमध्ये आमचा हॉस्टेलचा एरिया आहे वरती, ते मी पहिला कॅन्टीन घेतला भारतीय विद्यापीठचा. मग त्याच्या साईडलाच ते आपले रस्ता करणारे वगैरे लमान्यांची लोक असतात, ते झोपड पाणी मारून राहतात. त्यांच्यातली लहान लहान मुलं बुट्टी डोक्यावर घेऊन येतात दारात, आणि दारातच ओरडतात काहीतरी द्या म्हणून, म्हणजे जेवण राहिलेलं काहीतरी द्या आम्हाला, रात्रीचं राहिलेलं काहीतरी द्या असं ते म्हणतात. मी एकदा सकाळचं मला ऐकायला, सकाळचं म्हणण्यापेक्षा लॉकडाऊनमध्ये घरातच असल्यामुळे कायमच ते ऐकायला मिळायचं. ते तिथल्या तिथंच फिरून तिथं जायचे, त्यामुळे बाहेर फिरून का पोलिसांचं वगैरे असं काही नव्हतं, तिथल्या तिथंच फिरायला जायचे. मी काय म्हटलं की बाबा माझ्यावर पण एक वेळ ती परिस्थिती होती सर, की आम्ही पण एक वेळचं जेवून आमच्या आईवडिलांच्या नंतर आमचे एक चुलते आहेत, त्यांनी आम्हाला बघितलं, त्याचा काही विषय नाही. पण त्यानंतर एकदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळे दिवस सारखे असतात असं नाही, एकदा आम्हाला उपाशी पण झोपायला लागलं. हॉटेलमध्ये काम करून उपाशी झोपायला लागलेलं आहे. कामाच्या वेळेतनं ते जेवायची भान नसायची, किंवा जेवायला वेळच मिळायला आणि जेवण संपलेलं असायचं अशा ह्याच्यात. मग मी काय म्हणलो, आता माणसाला कधी आपला बिझनेस हाव आणि अशा संपायलाच नाही माणसाला कधी. मी म्हटलं की आता कोल्हापुरात आपण, आता ही माणसं मागत फिरतात, बरं ही एक आता यांना हातपाय चालतात ह्यांची म्हणून मागत फिरतात, लोक यांना देतात. आणि जे खरोखरच जे अपंग आहेत, स्टँडवर बसलेले आहेत, ती तर कोणाच्या दारात मागायला जाऊ शकत नाही.
त्यामुळं मी काय म्हटलं, रामेश्वर पत्कींना म्हटलं की साहेब माझ्या डोक्यात अशी अशी संकल्पना आली आणि मी एक फ्रीज सुद्धा बघितलं ऑनलाईन आणि आपण ते करायचं आहे. त्यांनी 2 मिनिटात म्हटले भैया आपण 2 दिवस जाऊ, तिसऱ्या दिवशी ओपनिंग करायचं, आपण तयारी करून घेऊया. आम्ही दोघं तिथनंच कामाला लागलो. मग गेलो आम्ही, फ्रीज बीज आणले, सगळं ठेवलं, पॅम्पलेट्स काढली, थोडंसं आम्ही मान्यवर बोलवले, कारण का थोडासा मोठा कार्यक्रम घेतल्याशिवाय ते एक्सपांड होणार नाही, म्हणजे जाणार नाही लोकांच्यापर्यंत, ते मेसेज जाणार. मग आम्ही झालं ते कार्यक्रम चांगला झाला. राजारामपुरीचे PI आले होते, डुबल साहेब आलेले, आमचे ओसवाल साहेब होते, ललित गांधी साहेब होते. मग ह्यांच्या उपस्थितीत आम्ही ते केलं. त्याच्यानंतर लोकांनी आम्हाला निगेटिव्ह पण विचारलं, तुम्ही आता हे करायला लागला आहे, यातनं कोणी खराब अन्न ठेवलं, फूड पॉयझन झालं तर तुम्ही काय करणार. बरोबर, साहजिक, प्रत्येकाचे प्रश्न विचारणे साहजिक आहे. आम्ही त्याला एक सिस्टम बसवली. आमचं हॉटेल चालू असतंय, दिवसभर त्या फ्रीजमध्ये तुम्ही मटेरियल आणून ठेवायचं. त्याच्यानंतर ते आम्ही इव्हनिंग झालं 10:30ला बंद झालं की 10ला आम्ही ते टेस्ट करायला घेतो आतमध्ये किचनमध्ये. काही खराब झालं तर ते डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आणि जे चांगलं असेल ते गरम करायचं आणि वेगवेगळी पॅकेट करायची त्याची, किती असेल तेवढं, थोडं 5 पॅकेट का होईना तेवढी करायची आणि एका मुलग्याकडे द्यायचं. त्यानं बंद करून जाताना स्टँडवर जायचं, कोण झोपलेले आहेत, पहिलं फर्स्ट प्रेफरन्स आमचा ते ज्यांना पाय हात नसतो ती झोपलेली असतात त्यांना असतो, त्यांना द्यायचं, त्यानं मेन हॉटेलला यायचं. अजून असं आहे. मग त्यात लोक काय म्हणायला लागली की, आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मुंडा साहेब म्हणून आहेत आमच्या बरोबर आहेत, ते त्यांना जरी रात्री 3 वाजता जरी फोन केला आम्ही, साहेब इथं आपलं 60 लोकांचं जेवण शिल्लक आहे, ते त्यांनी त्या जेवणासाठी ओमनी गाडी घेतली स्वतः खर्चानं. त्या माणसाला आमचा एक सल्यूट आहे. मग त्यांना आम्ही फोन करतोय, मग ते म्हणतात कुठं आहे, तर ते स्वतः जातात, कलेक्ट करतात आणि स्टँडवर पत्रावळ्या घेऊन वाढून येतात. आम्ही बघितलेलं आहे रात्री. आणि कुणालाही जर ट्राय करायचं असेल तर रात्री 1 किलो पोहे घेऊन जावा, नुसतं तुम्ही तिथं उभारून म्हणा कुणाला जेवायचं आहे का, रांग लागते अशी लोकांची. आम्ही बघितलेलं असते. साहेब कसं आहे, आम्हाला एका माणसानं सांगितलं माझ्या खिशात तिकिटाला पैसे आहेत म्हटला, पण जेवायला पैसे नाही, झोपलेलो आता, तुम्ही आला बरं झालं म्हटलं. पण ह्यानं आम्ही केलं. आता लोकांचं काय झालंय की काही लोक अशी बाहेर असतात, जॉब निमित्त बाहेर असतात आणि ती जेवत काय घरात काय बनवून देऊ शकत नाही. ती म्हणतात बाबा मी एक 10 किलो तांदूळ देतो, तेल देतो, डाळ देतो, किंवा काही जण कामालाच असतात. हो जमा भरपूर झाले. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कालच 200 किलो तांदूळ, आणि म्हटलं आता तांदूळच नुसतं घेऊन जाणार आहे तर तिथल्या मुलांना राजवीर बिर्याणी खायला घाल म्हणून एक तिथल्या मुलांच्या पुरती एवढी 4-5 किलो बिर्याणी घेतली, गाडीत ठेवली, मस्तपैकी गेलो तिथं बालगृहामध्ये, सगळ्यांच्यावर गप्पा मारल्या छानपैकी आधी, आणि त्यांना ती बिर्याणी खाऊ घातली, तांदूळ दिला त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. त्यातल्या एका मुलानं त्यानं आईवरच गाणं म्हटलं तिथं. नाही, मला तिथला अनुभव खूप, मी भावुकच झालो मी तिथं, कारण का त्यानं ते गाणं माझ्यासाठीच म्हटलंय असं मला वाटलं ते गाणं, आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं तिथं की. आणि मी फार म्हणजे ती मुलं अशी आहेत की नाही, मी बऱ्याच जणांना सांगेन एकदा तरी तिथं मदत देऊन या. नाही खरंच, म्हणून मी त्यासाठीच याच उद्देशानं ती. आणि मग तिथनं पुढं की प्रत्येक वस्तू पण आम्ही टेस्ट केल्याशिवाय कुणालाही देत नाही. बरोबर, ती गरजेची गोष्ट आहे. म्हणजे त्याची असं आम्ही दोघंही, मी आणि आमचे रामभाऊ आहेत ना, आम्ही दोघंही टेस्ट, मी नसलो तर ते जातात टेस्ट करून, आमच्या मुलग्याला सांगतो बरं ठीक आहे ओके जाऊ दे. मग असं बरीच लोक बिस्किट ठेवतात, फरसाण ठेवतात. 2 फ्रीज ठेवलेत आम्ही तिथं. एक चालू कंडिशन मधला आहे, चालू मध्ये तुम्ही पाण्याच्या बॉटल ठेवा, अन्न ठेवा, शिल्लक राहिलेलं काय असेल ते खराब होऊ शकते त्याच्यात ठेवा, व्यवस्थित राहा. आणि एक बंद फ्रीज आहे त्याच्यात तुम्ही सुका खाऊ ठेवा, असं आम्ही लोकांना आवाहन करतो. खरंच फार चांगली कल्पना आणि त्याची फार चांगलं इम्प्लिमेंटेशन होतं, हे फार ग्रेट आहे. याच्यामध्ये मुळात आमचा जो आजच्या मुलाखतीचा उद्देश होता तो खरंच की राजवीर बिर्याणी, त्याच्यामध्ये मला इतिहास आणि तो जो इन्स्पायरिंग स्टोरी आहे ती लोकांसमोर आणणं. आणि खरंच सर ती एवढ्या भाऊकपणे तुम्ही सांगितलं, म्हणजे तुम्ही सुरुवातीला सर आले त्यावेळी म्हटलं की मी कधी मुलाखती देत बसलो नाही किंवा कधी बोललेलो नाहीये, हे कसं होईल. मी म्हटलं ते नॅचरली पण जे आहे, जे अनुभवलंय ते तुमच्या शब्दात सांगत जा. लोकांना खरंच ते ऐकायचं आहे आणि लोकांना जाणून घ्यायचं. हे यासाठी पण आहे कारण आम्ही मुळात त्या मुलाखती घेत असतो यासाठी पण की लॉकडाऊनमुळे खूप लोकांचे बिझनेसेस कमी झालेत, मला जॉब गेलेत, तर ती वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळत आहेत आणि व्यवसायामध्ये अप अँड डाऊन्स येत आहेत. खूप वेळा निगेटिव्ह काहीतरी वातावरण, त्यांना पॉझिटिव्ह. मी आतापर्यंतच्या प्रवासात मला काय निगेटिव्ह आलेलं नाही असं नाही, निगेटिव्ह जास्त आले मला, पण मी तुम्हाला सांगितलं पेशन्समुळे आपण त्याच्यावर मात करू शकतो. बरोबर, तुम्हाला पेशन्स पाहिजे व्यवसायामध्ये, सगळ्यात पेशन्स पाहिजे तुम्हाला. मी सगळ्यांना हेच सांगेन, सगळ्यात मोठे पेशन्स ठेवा तरच तुम्ही मोठं होणार. खरंच पेशन्स नसेल, तुम्ही ग्राहकांना उलटं बोला. गर्दीत कसं होतंय सरजी, मी तुम्हाला सांगतो, गर्दीत आपण जर एकाकडे लक्ष नाही दिलं तरी माणूस जाता जाता म्हणतोय आता याला पैसे मिळाले, त्याला मस्त निगेटिव्ह होते. ही जाणीव आपल्याला खरंच ठेवावी लागते. तर त्याला हात तरी करावा लागतो, हा सर नमस्ते थांबा म्हणावं लागते, असा विषय आहे आणि ते सगळ्यांनी करावं.
पेशन्स ठेवावे व्यावसायिकांनी, हे माझं एक सांगणं आहे. गोड ठेवणं ही बोलणं गोड पाहिजे, 100% गोड मी पाहिजे. शेवटच्या प्रश्नाकडे हाच घेणार होतो की तुमचा संदेश काय असेल लोकांसाठी. आज वेळेअभावी आपण थोडक्यात आटपतोय कारण लाईव्हला एक थोडंसं वेळेचं आपण बंधन पाळतोय, परंतु हाही संदेश तुम्ही त्यातनं दिलाच की कसा असावा व्यवसायामध्ये, आपला अप्रोच कसा असावा लोकांच्याकडे किंवा कस्टमरकडे बघण्याचा. मला जसं त्यांनी मगाशी सांगितलं की हॉटेल व्यवसाय जर करत असाल तर तो फक्त व्यवसाय पैसे कमवण्यासाठी नसावा, तर ते आपलं एक चांगल्या लोकांना देण्यासाठी असावा पैसा, आणि तो इतर जो एकदा मी काय सांगू, मी प्रत्येक व्यावसायिकांना हेच सांगेन, तुम्ही पहिला पैशाकडे त्या ह्याच्यात प्रॉफिट किती राहते बघू नका. मी जे देणार आहे ते कसं चांगलं देईल हे पहिला त्यांनी बघावं. पैसे त्यांना नंतर ऑटोमॅटिक मिळत जातात. पण पहिला मला ह्या 150 रुपयामधनं 120 कॉस्टिंग जाऊन 20-30 कॉस्टिंग राहायला पाहिजे, असं काही करू नका. मी हे सांगेन लोकांना, पहिला तुम्ही चांगलं कसं मिळालेलंच आहे. आणि दुसरं की सरांचं मी यासाठी अभिनंदन आणि आभार पण मानेन की जे सामाजिक काम म्हणून ओपन फ्रीची संकल्पना त्यांनी कोल्हापूरमध्ये राबवली, त्याच्यामध्ये आपण सर्वांनी पण काही आपल्या परीने काही होतं. आणि सगळ्यात महत्वाचं सर मी सांगतो तुम्हाला, मी राजवीर बिर्याणी आणि ओपन फ्रीजचा काहीही संबंध नाही आहे. मी ते माझ्या ऍडव्हर्टायझिंगसाठी वगैरे काहीही केलेलं नाही. माझ्या खरोखर माझ्या आणि रामभाऊंच्या मनातली संकल्पना आहे ती, म्हणून आम्ही ते केलेलं आहे. जसं तुम्ही सांगितलं की त्या राजवीर बिर्याणीचा आणि फक्त आम्ही एक ऍड्रेस प्रूफ, कारण का लाईटची कनेक्शन तर कोण आम्हाला देणार नाही फुकटसाठी, बरोबर, एक ऍड्रेस प्रूफ म्हणून आम्ही ते तिथं केलेलं आहे. ओके, हे आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे, बाकीचा काही सर. आणि यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहे की या कामामध्ये म्हणजे मुळात उपाशी कोणी राहूच नाही, आणि जी राहतात त्यांच्यापर्यंत तुम्ही खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचावं, आणि यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा. कोल्हापुरी खरंच लोक खूप चांगला सपोर्ट देत आहेत आम्हाला. सामाजिक कार्यात आपण बघतो, कोणी जर पुढे असेल तर त्याला पाठीमागे सपोर्ट करायला सगळे पुढे असतात. 100%. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद कट्टा कोल्हापूरकडून की आज तुम्ही आला, एवढं चांगलं व्यक्त झालं. थँक्यू. आणि असंच काही वेगळ्या मुलाखती मी ऑफकोर्स या कट्ट्यावरती घेऊन येतच जाईन, आणि वेगवेगळ्या स्टोरीज आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्याला नसेल तर कुणाला तरी त्याची एक इन्स्पायरिंग पोस्ट याच्यातून मेसेज जाईल, यासाठी तरी नक्की या व्हिडिओला शेअर करा. आणि मी सरदार आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.